ईश्वराच्या पुढे गेल्यानंतर हात जोडून उभे आहात आणि काहीतरी मागताना तुम्हाला मध्येच आठवलं नाही, त्यांनी सांगितलं की असं काही मागायचं नाही. हेच तर इथंच तो गोंधळ आहे. तिथं तुम्ही या गोंधळामुळे तुम्हाला अनकम्फर्टेबल होऊन जाल. कधीसुद्धा तुमचं मन मोकळंच होणार नाही. एक असतं मागणं आणि एक असतं सांगणं. तुम्ही आईकडे एखादी गोष्ट मागितली, आईने म्हटलं की तू 10वी पास हो, अमुक अमुक हो, मग तुला देईल. आणि एक होतं की तुम्ही साडी पकडून हट्ट करायला लागले, मला आत्ताच पाहिजे, मला पाहिजे. हा असतो हट्ट. हेच ईश्वरासोबत होतं. तुम्ही असं आकलन बुद्धीने करता. मी सांगितलं तसं तुम्ही माझ्या बुद्धीला वाटतं म्हणून तू आत्ताच दे. कारण मागण्याच्या पण 3 अवस्था आहेत. एक तर तुमच्याकडे काही नाहीच आहे म्हणून तुम्ही मागताय. एक तर तुम्हाला आणखीन हवं आहे म्हणून तुम्ही मागताय. एक तर तुमच्याकडे आधीकडून काहीतरी चुकी झाली, आता ती पूर्ण साफ करायची म्हणून तुम्ही मागताय. या तिन्ही अवस्थेमध्ये ईश्वराच्या दृष्टिकोनाने विचार करा त्याला काय द्यायचं असेल. आणि याही पलीकडं तुम्ही जाऊन सांगा त्याला. मंदिरात जाऊन, आपल्या देवळात जाऊन मस्तपैकी बसा, देवघरात जाऊन आणि सांगा, मी आज 2 चपाती खाल्ली, मी आज मार खाल्ला, मी आज मुलाला अमुक अमुक खेळलो, मी अमुक अमुक केलं. असं मस्तपैकी बसून बालिशपणाने मस्तपैकी मोकळं होऊन जावा. सांगा, मन मोकळं करा. पण मला तू देच हा हट्ट करू नका. कारण ईश्वरा तू कल्याणच करणार आहे. कल्याण करी रे रामराय. जगदंबा कल्याण करणे, कारण ती सर्वज्ञ आहे. राधाराणी कल्याणच करेल. आणि ह्या भावनेने जेव्हा तुम्ही जाल दत्तात्रयांकडे किंवा ईश्वराकडं, त्यावेळेला ते कल्याणच करणारे असतील. आणि रामराय कल्याणच करतात. कधी अकल्याण केलंय त्यांनी? आणि असं बोलल्यानंतर सांगा, बघा मला तर कळत नाहीये, मी जी समस्या आहे त्याच्यावर माझ्या दृष्टिकोनाने हा मार्ग आहे की मला समजा अमुक अमुक पैसे नाहीयेत, तर अशा दृष्टिकोनाने मला पैसे भेटू शकतात जॉबच्या मार्गाने. पण ईश्वरा तू कर, कारण तुला सर्वज्ञ आहेस. तू तेच करशील जे माझ्या भाग्यात असेल, ते सगळं काही बघूनच करशील. त्यामुळे तुम्ही तुमच्या अनुसार करा. मी काही मध्ये हस्तक्षेप करणार नाही. माझं ऐकू नका. मी तर सहज मोकळं झालोय, तुम्हाला जस्ट सांगायला आलोय. बस तसंच सहज सांगून मोकळा होतोय. असं केल्यानंतर त्यांचा हात मोठा आहे ना, ते जरा जास्ती मोठं देतील तुमच्या हातात. तुम्ही, तुमचा हात छोटा आहे. ईश्वर आहे तो, सर्वज्ञ आहे तो, जरा जास्ती देईल जगदंबा ती. तिचे जास्ती हात आहेत ना, हे जरा विचार करा. त्यामुळे त्या दृष्टिकोनाने विचार करून मजला अनाथा प्रभू तुझं दाता, मी मूड की जाणं असायची आता, दासा म्हणी आठवी सरेना, तुझं विना रामा माझं कंठवेना. दाता ईश्वर आहे, दाता रामराय आहेत, हे समजून घ्या. तुलसीदास गोस्वामींनी पण सांगितलं सबके दाता राम. अशा बुद्धीने गेल्यानंतर हळूहळू समाधान जन्माला येईल. कारण तुम्ही रडाल ईश्वरासमोर, तुमचं प्रेमभाव प्रकट होईल, भक्तिभाव प्रकट होईल. आणि अशाने समाधान जन्माला आलं की वैराग्यत्व जन्माला येईल. वैराग्यत्व जन्माला आलं की झालं ना, ईश्वराची कृपा झालीच मग. कारण वैराग्यत्व वस्त्राची नाही, मनाची अवस्था आहे. आणि एकदा वैराग्य समाधान आलं की ईश्वर ऑटोमॅटिक कृपा सुरुवात करून टाकतो. त्यामुळे हे एवढं सोपं आहे आणि हळूहळू कळत जाईल तुम्हाला. बाकी दत्तगुरु दिगंबरा. सीताराम.